नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेत एक मोठा अचानक बदल झालेला आहे आणि तो बदल काय झाला आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। तर मित्रांनो, पात्र महिलांना मिळणार शासनाकडून 21 रुपये असं एक थंबनेल तुम्ही पाहिला असेल। तर हो, हे अगदी खरं आहे। तर तुम्हाला 1500 रुपये लाडकी बहीण प्रत्येक महिन्याला 1500 रुपये शासन देत होतं। तर यामध्ये अचानक मोठा बदल करून ते तुम्हाला 1500 रुपये आणि 2100 रुपये प्रति महिना असं ठेवलेलं आहे। आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांना म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलांना तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर त्याचं पात्रता आणि निकष आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, याला एलिजिबिलिटी कोण पात्र आहेत ते पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील तुम्हाला महिलांसाठी आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना, या योजनेत तुम्हाला विशेषतः तुम्हाला महायुती सरकारच्या स्थापनेनंतर असा महत्त्वपूर्ण बदल केला आहे। आणि या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे। आणि योजनेतील महत्त्वाचे बदल झालेले आहेत। तर नवीन महायुती सरकारने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या दरमहा प्रत्येक लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळतात। एप्रिल 2025 पासून 2100 रुपये करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अत्यंत ठळक बातमी आहे। तर तुम्हाला एप्रिल 2025 पासून 2100 रुपये करण्यात आलेले आहेत। ही वाढ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मात्र या वाढीसोबतच त्यांची नवीन निकष देखील सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंतची प्रगती योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 7500 रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी प्रत्येक महिलांना 1500 रुपये आतापर्यंत 7500 रुपये असे दिले। आणि इथून पुढे तुम्हाला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये महिलांच्या जमा होणार आहे। ही एक महत्त्वाची बातमी होती आणि ही बातमी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बातमी व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका। नवीन पात्रतेमध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत म्हणजे ज्या योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी काही विशिष्ट निकष करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे घरातील विशिष्ट 5 वस्तूंच्या उपलब्धतेनुसार लाभार्थींची पात्रता ठरवली जाणार आहे। या नवीन योजनेमुळे योजनेचा लाभ अधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि कुटुंबनिहाय याचा लाभ ज्या महिलांना मिळणार नाही अशा महिला कुठल्या आहेत तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो। महाराष्ट्रात महत्त्वाची बाब म्हणजे आता एकाच कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। हा निर्णय अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळावा या उद्देशाने घेण्यात आला आहे। यामुळे एकाच कुटुंबातील आर्थिक लाभ महिलांसाठी आर्थिक मदत मिळू शकते। निवडणुकीची आचारसंहिता आणि योजनेचा प्रभाव विधानसभा या आचारसंहितेमुळे या योजनेवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती। मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे। डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे म्हणजे तुम्हाला एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार दरमहा महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत। आणि या रकमेत मोठी वाढ केलेली आहे। आणि ही 2 कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। या नवीन योजनेमुळे प्रभावीता वाढवणार असून शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना ही मोठी चालना देण्यासारखं आहे। महत्त्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत। लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचे कागदपत्रे वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे। बँक खाते तपशील असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचे लाडकी बहीण योजना या योजनेत महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। नवीन योजनेमुळे यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आणि या नवीन निकषानुसार प्रत्येक महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला
आणि या कुठल्या महिन्याला योजनेचा लाभ मिळणार नाही ते तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि अजून जर काय पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.